शेतकरी मित्रांनो, आज आपण उभे आहोत श्री रमेश भीमराव पवार यांच्या शेततळ्यावरती। तर त्यांना आपण आपल्या मागील त्याला शेततळे योजनेअंतर्गत 50,000 रुपये आणि प्लास्टिक अस्तरीकरण योजनेअंतर्गत 75,000 रुपये अनुदान दिलेले आहे। तर या दोन्ही योजनांचा त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात किंवा त्यांच्या पिकांना कसा फायदा झाला हे मनोगत आपण त्यांच्या शब्दात ऐकूया। नमस्कार, मी रमेश भीमराव पवार मानोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। मानोरी गावचा रहिवासी असून मी कृषी विभागाच्या मागील त्याला शेततळे याचा योजनेचा लाभ घेतलेला आहे। खोदकामासाठी 50,000 रुपये व अस्तरीकरणाकरता 75,000 रुपये असे मला अनुदान मिळाले आहे। याच्यात पूर्वीचं जर बघितलं गेलं शेततळ्याच्या पहिले तर खूप बिकट परिस्थिती, पाणीच नव्हतं। थोडंफार विहिरीला बोरवेल पाणी यायचं, त्याच्यानंतर बोरवेलची सोय झाली। बोरवेल तर भरपूर केल्या गेले, 1 कर 2 कर 10 कर 20 कर 35-40 बोरवेल झाले। त्याचा जर खर्च जर काढला तर आतापर्यंत 12-13 लाख रुपये झाले। ते करत असताना या योजनांचा जेव्हा माहिती मिळाली, आमच्याकडे 2015-16 साली शेततळ्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्याकडे बांगर मॅडम आल्या। त्यांनी सांगितलं तर तुम्ही शेततळे तयार करा, त्याच्यातून आम्ही तुम्हाला खोदकामाकरता एवढे पैसे आमच्या गावामध्ये ना आतापर्यंत कमीत कमी 15 ते 20 तळे झालेले। तर त्या प्रत्येक शेतकऱ्याचा या पाण्यामुळं तळ्याच्या खूप मोठा फायदा झाला। नाही तर त्यांची अशी परिस्थिती पण नाजूक होत चाललेली होती आणि त्या पाण्यापासून त्यांचा असं थोडं भाजीपाला कर, द्राक्ष कर, टमाटा कर, मिरची कर अशी पिकं घेता त्यांची सुद्धा परिस्थिती चांगली सुधारली आणि प्रत्येक शेतकऱ्याचा पण धंदा वाढलेला आहे। इथं परिस्थिती खालावली शेतकऱ्यांची, तरी तळे जर नसते आले, हेच तळे अजून जर 10-15 वर्ष लवकर जर आले असते ना, त्या बोरवेलमध्ये जो लोकांचा पैसा खर्च झाला, म्हणजे आता माझा तर 12-13 लाख रुपये गेले असते, लोकांची 10-10, 5-5, 2-2, 10 असे प्रत्येक या द्राक्षाच्या बागा होत्या, यांना पण पाण्याचा तुटवडा पडायचा, पण या शेततळ्यांमुळं द्राक्ष बागा पण राहिल्या। नाही तर असं वाटत होतं की द्राक्ष बागा तोडून टाकावं लागतं, पाणीच नसल्यामुळे काहीच फायदा होत नव्हता। त्याच्यामुळे आता द्राक्ष पण पिकं आमच्याकडं भरपूर झालेली आहे, द्राक्ष बागा आणि चांगल्या प्रतीचे पण बनले जातात आणि याला ठिबकद्वारे पाणी दिल्यामुळं ते पिकं पण चांगल्या बनले गेली आणि त्या ठिबक सिंचनाचा पण आम्हाला अनुदान मिळालेले। कीटकनाशकांचा आणि खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर त्याचे परिणाम झाले। पंजाबमध्ये कॅन्सर एक ट्रेन पंजाब राज्यामध्ये, त्या ट्रेनमध्ये कॅन्सरचे रोगी फक्त झाले, पूर्ण ट्रेनच्या ट्रेन पण त्या ट्रेनचं नावच कॅन्सर ट्रेन झालं का? आणि पंजाबमध्ये जे कृषी विभागाने एवढीच अशी वेळोवेळी ना शेतकऱ्यांना जर सहकार्य केलं, अशा काही योजना आल्या, त्या योजनांचा जर लाभ दिला तर शेतकरी सुजलम होईल अशी मी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो। आणि वेळोवेळी कृषी अधिकारी साहेब असतील, दमगडे साहेब असतील, पवार साहेब असतील, आमच्या बांगर मॅडम असतील, सगळ्यांनी वेळोवेळी ना त्यांचं मार्गदर्शन करावे आणि खैरनार साहेब असतील। आमचं मार्गदर्शन तुम्हाला नेहमीच असेल। धन्यवाद। हो, नमस्कार।